साध्यापासून मध्यपर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोका व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडता युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून मध्यपर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता श्रावण महिन्यात आपल्यापाशी ज्या कोंबड्यांची पिल्लं आहेत त्यांना दररोज देशी दारू ही औषध म्हणून द्यायलाच पाहिजे. होय मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे श्रावण महिन्यात आपल्याला होणार आहे खूप खूप फायदा. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की श्रावण महिन्यात कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना औषध म्हणून देशी दारू दररोज का द्यावी? जर दररोज देशी दारू दिली तर याचे कोणकोणते फायदे कोंबड्यांना आणि पिल्लांना होऊ शकतात आणि देशी दारूचं प्रमाण हे किती प्रमाणात घ्यायला पाहिजे? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपल्या सर्वांना एक कळकळीची मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना वेळेवरती तर मिळत राहतो, पण आपल्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळत राहते प्रोत्साहन. म्हणून कळकळीची विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जो सल्ला तमाम कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे. ज्या सल्ल्यामुळे श्रावण महिन्यात आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा या ठिकाणी होणार आहे खूप खूप फायदा. मग हा सल्ला कोणता आहे? तर हा सल्ला एवढाच आहे की आपण सर्वांनी श्रावण महिन्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना दररोज औषध म्हणून देशी दारू ही द्यायला हवी. मग श्रावण महिन्यात कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना औषध म्हणून दररोज देशी दारू का द्यावी? ती किती द्यावी? किती प्रमाणात द्यावी? याच बरोबर देशी दारू जर अतिरिक्त झाली तर याचा काही दुष्परिणाम तर होणार नाही ना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात देशी दारू कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना औषध म्हणून दिल्याने याचे कोणकोणते फायदे कोंबड्यांना व पिल्लांना होऊ शकतात? श्रावण महिन्यात कोंबड्यांना व पिल्लांना देशी दारू देण्याची गरज व आवश्यकता काय आहे? चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे एक एक करून तुमच्या समोर या ठिकाणी सादर करतो. पण या सर्व प्रश्नाचा उलगडा करत असताना एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की श्रावण महिन्यात काय घडतंय? तर लक्षात घ्या मित्रांनो, श्रावण महिन्यात आपल्याला माहिती अनुभव आहे की श्रावण महिन्यात झड ही लागत असते. झड म्हणजे काय की पावसाची संततधार, पण पावसाचा थेंब हा तुलनेनं बारीक असतो. मग ही झड कधी 2 दिवस, कधी 3 दिवस, कधी तर 5-5, 6-6 दिवस पाऊस उघडताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण कोंबड्यांना व पिल्लांना जास्त करून बाहेर सोडू शकत नाहीत आणि जरी चुकून-मुकून सोडलं तर ते भिजू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते अतिरिक्त झालेले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की वातावरणामध्ये संततधार पाऊस असल्यामुळं त्या ठिकाणी तापमानसुद्धा ड्रॉपआउट झाले. याच्यामुळं काय होते तुम्हाला माहिती आहे की कोंबडी शीतरक्तपेशी असणारा पक्षी आहे. त्याच्यामुळे तात्काळ तिच्यावरती इमिजिएट इफेक्ट होतो आणि तिच्या शरीरातलं असणारं पाण्याचं प्रमाण हे वाढतंय आणि तापमान मात्र कमी होते. याचा अर्थ असा नाही की डायरेक्टली कोंबडी एक्सपायरच होईल. याचा एवढाच अर्थ आहे की याच्यामुळे पहिली गोष्ट कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटेल. दुसरी गोष्ट कोंबड्यांचं आणि पिल्लांची वाढ थांबेल. तिसरी गोष्ट कोंबडीची रोगप्रतिकारक क्षमता, पिल्लांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होईल. यामुळे कोंबडीवरती व पिल्लांवरती आजार येण्याची त्या ठिकाणी शक्यता वाढेल आणि यामुळं विनाकारण आपल्या काही कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. एवढं नुकसान या ठिकाणी श्रावण महिन्यात होऊ शकतं.
आता हे नुकसान टाळायचं असेल तर काय करावं लागेल? तर हे नुकसान टाळायचं म्हटलं तर मग कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवणं गरजेचं आहे. कोंबडीच्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण कमी करावं लागेल. आता हे कसं करायचं? तर याच्यासाठी रामबाण उपाय आहे. एक ब्रह्मास्त्र आहे. त्या ब्रह्मास्त्राचं नाव आहे देशी दारू. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे देशी दारूला असा विशेष व्हॅल्यू देत नाहीत. कारण देशी दारूचा प्रॉब्लेम काय, की देशी दारू ही बदनाम आहे आणि खरी गोष्ट आहे की ती बदनामच आहे. परंतु देशी दारूमध्ये असणारा एक कंटेंट अल्कोहोल जो आहे तो आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बघा मित्रांनो, वाईट गोष्टीत सुद्धा काही चांगुलपणा असतो, तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये काय, की तुम्हाला काय करायचं आहे, देशी दारू औषध म्हणून घ्यायची आहे. तिचा वापर एका मर्यादेपर्यंत करायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रथम समजून घेऊयात, की देशी दारू श्रावण महिन्यात देण्याची गरज काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना रेग्युलर बेसिसवर या ठिकाणी देशी दारू दिली, तर याच्यामुळं देशी दारू जेव्हा कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीराच्या आत प्रवेश करेल, तर मग ही देशी दारू काय करते, की त्या कोंबडीच्या व त्या पिल्लाच्या शरीरातील असणाऱ्या तापमानाला वाढवते आणि दुसरी गोष्ट पाण्याचं जे प्रमाण आहे त्याला मेंटेन करते. फार कमी तर करू शकत नाही, पण मेंटेन करते. आता हे तापमान जे वाढतंय ना, तर याच्यामुळं काय होतंय, की जो बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन अटॅक आलेला असतो कोंबड्यांवरती, जो की आपल्याला आढळून येत नाही सुरुवातीच्या स्टेजला, तर तो अटॅक त्या ठिकाणी सुरुवातीच्या स्टेजमध्ये समाप्त करण्यात यश या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट, देशी दारू श्रावण महिन्यात दिल्यानं तुमची कोंबडी आणि पिल्लं 100% तंदुरुस्त राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की कोंबडीला त्या ठिकाणी जर आपण सर्वांनी देशी दारू ही प्रोव्हाईड केली औषध म्हणून, तर याच्यामुळं काय होते, की जी आपली कोंबडी असते तिच्या शरीरातील तापमान म्हणजे गरमी वाढल्यामुळं कोंबड्यांची क्रॉसिंग जास्त होते आणि याच्यामुळं अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या सर्व कारणांमुळे आपल्याला देशी दारूचा वापर औषध म्हणून श्रावण महिन्यात निरंतर बेसिसवर करणं गरजेचं आहे. मग या देशी दारूचा वापर करत असताना प्रमाण हे किती घ्यायला हवं? तर देशी दारूचा वापर करत असताना पिल्लांसाठी आणि कोंबड्यांसाठी प्रमाण हे भिन्न-भिन्न आहे. पिल्लांसाठी प्रमाण जर म्हणत असाल तर 1 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2.5 ते 3 एम-एल देशी दारूचा डोस टाकायचा आणि पिल्लांना प्यायला द्यायचा. मग डोस दिवसभर ठेवायचा का? तर बघा, जर कंटिन्युअस पाऊस असेल तर आपण कंटिन्युअस दिवसभर देशी दारूचा डोस हा ठेवायला हवा. पण जर तुम्हाला इतर काही औषधं द्यायची असतील, तर तुम्ही काय करा, दिवसभर समजा तुम्ही 10 लिटर पाणी वापरत असाल, तर 5 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला जो डोस द्यायचा आहे, तो डोस द्या आणि 5 लिटर पाण्यामध्ये देशी दारूचा डोस कंटिन्युअस चालू राहू द्या. आता कोंबड्यांसाठी प्रमाण काय? तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 एम-एल हे प्रमाण आहे कोंबड्यांसाठी. परत एकदा इन शॉर्ट सांगतो, 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी प्रमाण 1 लिटरला 5 एम-एल आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी प्रमाण 1 लिटरला 2.5 ते 3 एम-एल. श्रावण महिन्यात कंटिन्युअस पाऊस असेल, तर कंटिन्युअस दिवसभर ठेवा पूर्ण पाण्यात आणि जर पाऊस अधूनमधून येत असेल, तर अर्धा डोस आपल्या देशी दारूचा आणि अर्धा डोस तुम्ही दुसऱ्या औषधाचा द्या. लक्षात घ्या, दोन्ही डोस एकत्र करू नका. दिवसभरात जेवढं पाणी वापराल त्याच्यात 50% पाण्यात देशी दारूचा डोस आणि 50% पाण्यामध्ये तुम्हाला जे औषध द्यायचं त्याचा डोस हा वापरू शकता. तर आता जर देशी दारूचा डोस वापरला, तर याचा पिल्लांना आणि कोंबड्यांना काय फायदा श्रावण महिन्यात होऊ शकतो? तर बघा मित्रांनो, याचा जो फायदा होतो, तर आपण जर बघितलं तर कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते, पिल्लांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळं पिल्लं आणि कोंबडी जास्तीत जास्त प्रमाणात तंदुरुस्त राहतात, निरोगी राहतात, ज्यामुळं आपोआपच आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं ही या ठिकाणी आजारी पडून श्रावण महिन्यात एक्सपायर होत नाहीत. जर आपण सर्वांनी रेग्युलर बेसिसवर देशी दारू औषध म्हणून दिली तर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणि फॅक्टर लक्षात घ्या, की कोंबडीला अंडे उत्पादन वाढवण्यासाठी विशिष्ट गरमीची आवश्यकता असते. जी विशिष्ट गरमी या देशी दारूच्या माध्यमातून परिपूर्ण होते आणि याच्यामुळं कोंबडीचं अंडे उत्पादन सुद्धा 30 ते 35% वाढू शकते. त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्लं तंदुरुस्त राहिली याचा अर्थ त्यांचं वजन वाढायला मदत होते. ते दिसायला आकर्षक दिसतात आणि त्यांची वाढ ही जबरदस्त होते. तर मग ओव्हरऑल विचार केला तर आपण या पद्धतीनं कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी औषध म्हणून देशी दारूचा दररोज श्रावण महिन्यात वापर केला, तर हे सर्व फायदे आपल्याला या ठिकाणी आढळून येतील. देशी दारूचा वापर करत असताना तुमच्याच्यानं प्रमाण थोडं बहुत अधिक झालं तर काहीही नुकसान होणार नाही
आणि लक्षात घ्या, देशी दारूचा एका मर्यादेपर्यंत वापर केला, दररोज केला तरी याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम, साईड इफेक्ट नाही. म्हणून आपल्याला सल्ला आहे, विनंती आहे की खूप स्वस्ताचा डोस आहे म्हणून आपण श्रावण महिन्यात आपल्या कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी देशी दारूचा जो वापर आहे तो दररोज करायला हवा आणि असं केल्यानं आपला खूप खूप फायदा हा या ठिकाणी होऊ शकतो. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितले की देशी दारूचा वापर कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये श्रावण महिन्यात का करावा, किती करावा, कशा पद्धतीनं करावा, याची गरज व आवश्यकता काय आहे आणि जर याचा वापर श्रावण महिन्यात योग्य पद्धतीने दररोज केला तर कोणकोणते फायदे आपणास होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रयत्न मी करत राहील. त्याबरोबर बरेच कुक्कुटपालक बांधव असे आहेत की जे काय म्हणत आहेत की सर, आम्हाला तुमचं प्रशिक्षण हवंय, ट्रेनिंग हवंय, मार्गदर्शन हवंय, काय आहे का सोयीसुविधा? तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग. ही ऑनलाईन ट्रेनिंग नशीब पालटणारी आहे. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता अरेंज केली जाते आणि ही ऑनलाईन ट्रेनिंग कंटिन्यूअस सुरू असते. म्हणजे ती कधी सुरू होणार, कधी बंद होणार हा मुद्दा नाही, ती कंटिन्यूअस सुरू असते. तर ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे मित्रांनो, तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची रूपरेषा लक्षात घ्या. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ट्रेनिंग स्टार्ट होते. त्यात सुरुवातीला लेक्चर असते. मग लेक्चर झालं 15-20 मिनिटं की त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन, म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत वातावरण कसं राहणार याचा एक अंदाज व त्याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती काय परिणाम होऊ शकतो याचा सुतोवाच आणि सरतेशेवटी कोणतं औषध व उपचार करायचा की ज्यामुळे कोंबडी आणि पिल्ले या बदलत्या वातावरणात आजारी पडू शकणार नाहीत, ज्यामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर राहील कमी. सरतेशेवटी जी काही प्रश्न आठवडाभरात निर्माण झाली असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं उलगड्याच्या रूपाने मी करतो. ही लाईव्ह प्रश्न उत्तराचं सेगमेंट नंबर 3 असते. इथं तुम्ही लाईव्ह प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरं प्राप्त करू शकतात. जर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाली तर याचं सोल्युशन कोण करणार, तर याच्यासाठी व्यवस्था आहे लखन सरांची. तुम्ही त्यांना दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान कॉल करू शकतात. त्यांचा क्रमांक आहे 84 21 82 62 62. आता या परिस्थितीमध्ये हा पण प्रश्न आहे की सर, या असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये आता जॉईन लगेच व्हायचं तर कसं व्हायचं? ज्यांना या ट्रेनिंगमध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल माहिती व मार्गदर्शन प्राप्त करायचं आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक सोपी पद्धत अवलंबावी लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कॉल करायचा आहे लखन सरांना. आपण लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील. पण लखन सरांचा नंबर काय आहे? तर नंबर नोट करा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. या नंबरवर कॉल करा. कॉल केला, लखन सरांनी उचलला तर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं जर केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपणास प्राप्त होईल आणि हे मार्गदर्शन आपणास लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग हा प्रशस्त करून देईल. वाट कुणाची बघत आहात? जर खरंच करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसाय निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर नशीब पालटणाऱ्या या ट्रेनिंगमध्ये आजच सामील व्हा. यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती. याबरोबर मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा तयार केला आहे. तर या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना जॉईन व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. जॉईन होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढी माहिती पाठवली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल, ज्यामुळे तुम्हाला विक्री करत असताना खूप सारे फायदे होत राहतील. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण संपूर्ण माहिती घेतली श्रावण महिन्यात देशी दारूचा वापर का, कसा व किती प्रमाणात करायचा व काय काय फायदे यामुळे होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रयत्न हा करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने.
तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.